नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शहाजी ज्ञानेश्वर वाघमारे, मराठी अध्यापक, पुन्हा एकदा आपल्यासाठी इयत्ता 10वीच्या मराठी अक्षरभारती पुस्तकातील एक पाठ घेऊन येत आहे. तर मुलांनो, आज आपण मोठे होत असलेल्या मुलांनो हा डॉक्टर अनिल काकोडकर यांचा पाठ अभ्यासणार आहोत. डॉक्टर अनिल काकोडकर यांचा जन्म 1943 साली झालेला आहे. मित्रांनो, या चित्रामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी दिसत आहे पहा, आणि त्यांच्या हातामध्ये संगणक आहे. म्हणजे तंत्रज्ञानाचं युग अवतरलेलं आहे आणि विद्यार्थी जीवनामध्ये तंत्रज्ञान हे अतिशय आवश्यक असं झालेलं आहे. मित्रांनो, त्याच्याशिवाय आपली प्रगती नाही. स्वतःची आणि देशाची प्रगती जर करायची असेल तर तंत्रविज्ञानाशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून लेखकाने या मोठे होत असलेल्या मुलांना या पाठातून काही संदेश दिलेला आहे, काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, काही त्यांचे अनुभव सांगितलेले आहेत. ते आपण या पाठातून आज अभ्यासणार आहोत. तर मोठे होत असलेल्या मुलांनो, या पाठाचे लेखक डॉक्टर अनिल काकोडकर यांची आपण थोडक्यात माहिती अभ्यासूया. तर मित्रांनो, भारतातील सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, बदलत्या भारताची वेगाने वाढणारी ऊर्जेची गरज अणुशक्तीच पुरी करू शकेल असा दृढ विश्वास असणारा हा शास्त्रज्ञ डॉक्टर काकोडकर हे भारताच्या अणु कार्यक्रमाचे आघाडीचे शिलेदार होते, प्रमुख होते. ते भारताच्या अणुशक्ती आयोगाचे 10 वर्षाहून अधिक काळ अध्यक्ष होते. कागदोपत्री निवृत्त वाटणारे काकोडकर अजूनही दिवसातील 12 तास अणुकोशात राहून भारताच्या अणुऊर्जा विषयक समस्यांची उकल करण्यात मग्न असतात, तल्लीन असतात. म्हणजे जरी ते वयाने रिटायर झालेले असले, कागदोपत्री जरी ते निवृत्त झालेले असले, तरीसुद्धा रिटायर झाल्यानंतरसुद्धा देशसेवेसाठी त्यांनी वाहून घेतलेला आहे. ते आजसुद्धा भारताच्या अणुऊर्जा प्रकल्पामध्ये जाऊन अणुकोशात राहून भारताच्या अणुऊर्जा विषयक समस्यांची उकल करताना आपणाला दिसून येतात. मुलांनो, उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर अनिल काकोडकर भारतात परतल्यावर त्यांनी ध्रुव या अणुभट्टीचे डिझाईन, उभारणी आणि नंतर दुरुस्ती पण केली. पोखरण येथील 1974 आणि 1998 मध्ये भारताने जी अणुचाचणी केली त्यात त्यांचा सहभाग होता. तुम्हाला माहीत असेल, 1974 साली इंदिराजी गांधी आपल्या देशाच्या पंतप्रधान होत्या आणि 1998 साली अटल बिहारी वाजपेयी आपल्या देशाचे पंतप्रधान होते. या दोन्ही पंतप्रधानांच्या काळामध्ये आपल्या देशाने पोखरण येथील, राजस्थान येथील पोखरण या ठिकाणी अणुचाचणी घेतलेली होती आणि त्या अणुचाचणीमध्ये डॉक्टर अनिल काकोडकर यांचा समावेश होता, त्यांचा सहभाग होता. अणुऊर्जेप्रमाणेच त्यांनी जैव ऊर्जा, जैव इंधन यासाठीची संयंत्रे, पायलट प्लॅन्ट बनवून त्यांचा प्रत्यक्ष उपयोग करून पाहिला. त्यामुळे ऊर्जाही मिळाली आणि प्रदूषणालाही आळा बसला. मित्रांनो, त्यांच्यामध्ये असलेली कल्पकता, अभ्यास, कष्ट, नवनिर्मितीची आस
आणि कुशलतेचे भरभक्कम अधिष्ठान लाभल्यामुळे काकोडकरांना नवभारत घडविण्यासाठी ऊर्जा मिळत गेली आहे. मित्रांनो, कुठलीही गोष्ट करायची म्हटल्यानंतर खरं तर म्हणजे आपण अभ्यास केला पाहिजे, त्या गोष्टीचा कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे आपल्यामध्ये. याशिवाय नवनिर्मितीची, सृजनतेची एक आस, इच्छा आपल्या मनामध्ये असायला पाहिजे. त्याशिवाय ही गोष्ट साध्य होत नाही. डॉक्टर अनिल काकोडकरांकडे या गोष्टी होत्या आणि म्हणून नवभारत घडविण्यासाठी त्यांना ऊर्जा मिळत गेली, त्यांना स्फूर्ती मिळत गेली. त्यांना भारत सरकारच्या पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे. त्यांचं कार्य पाहून आपल्या भारत सरकारने सुद्धा त्यांना पद्मविभूषण हा जो मानाचा दिला जाणारा पुरस्कार आहे, त्या पुरस्काराने त्यांचं गौरव केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये लेखक डॉक्टर अनिल काकोडकर यांनी नेमका कोणता संदेश दिला आहे तो आपण पाहूया. तर पहा, मोठे होत असलेल्या मुलांना उद्देशून डॉक्टर काकोडकर यांनी हे पत्र लिहिले आहे. त्यांचे बार्कमधील अनुभव मुलांचे भावविश्व निश्चित समृद्ध करते. कुठल्याही मोठ्या कामाची सुरुवात असंख्य छोट्या छोट्या कामांमधून होत असते आणि म्हणून कोणतेही काम कमी दर्जाचे न मानता ते करायची सवय ठेवली तर मोठी कामे करताना अडचणी येत नाही, असा संदेश ते या पाठात देतात. सर्वात अगोदर मित्रांनो, हे डॉक्टर काकोडकरांनी आपल्या भारताचे जे भविष्य आहे, जे उद्याचे जे नागरिक आहे, जे तरुण आहे, त्या देशातले जी मुलं आहेत, त्या विद्यार्थ्यांना, त्या मुलांना हे त्यांनी एक पत्र पाठवलेलं आहे. तरुणाईला एक संदेश दिलेला आहे पत्रातून. ते अतिशय छोटा संदेश आहे, परंतु त्याचा अर्थ खूप महान आहे. आपण पहा, कोणतंही काम करायचं म्हटल्यानंतर मोठं काम करीन म्हणतो. एक म्हण आहे पहा, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. म्हणजे तसं आपण म्हणतो की मला मोठं काम भेटलं पाहिजे, सगळं काही महान असलं पाहिजे, श्रेष्ठ भेटलं पाहिजे. परंतु प्रत्येक गोष्ट बेटा आपल्या मनासारखी घडत नसते. काम करताना सुद्धा, आपल्या जीवनातील काम करत असताना सुद्धा आपण छोट्या छोट्या कामापासून आपण सुरुवात केली पाहिजे. पहा, म्हणतात ना, थेंबे थेंबे तळे साचे. आपण छोट्या छोट्या कामापासून सुरुवात केली पाहिजे आणि ज्या वेळेला आपण छोटी छोटी कामं करतो त्यातूनच बेटा त्या कामाचा आपल्याला अनुभव येतो आणि मग आपल्याला ते काम करण्याची सवय लागते. कामामध्ये कधीही छोटेपणा किंवा मोठेपणा मानू नये माणसानं. हे कमी दर्जाचं काम आहे, ते श्रेष्ठ दर्जाचं काम आहे, हे न मानता आपण जे आपल्या हाती पडेल ते काम आपण करण्याची सवय ठेवली पाहिजे आणि त्यातूनच मग आपल्या मनाला चांगली सवय लागते, सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो आणि मग मोठी कामे करताना आपल्याला अडचण येत नाही. हा संदेश या पाठातून दिलेला आहे. म्हणजे आपण छोट्या छोट्या कामातून पुन्हा मोठी कामं आपण सहजतेने पार पाडू शकतो आणि म्हणून आपण छोटी छोटी कामं करायला लाज न बाळगता ती कामं केली पाहिजेत. हा संदेश या पाठातून त्यांनी दिलेला आहे. तर पहा, पाठामध्ये ते काय म्हणतात, तिथं पहा चित्र दाखवलेलं आहे. पहा, विद्यार्थी समोर आहे, त्या विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करतानाचं हे चित्र आहे. डॉक्टर काकोडकर मार्गदर्शन करत आहेत. काय म्हणतात पहा, मोठे होत असलेल्या मुलांनो, या पत्रातून मी तुम्हाला माझे बार्कमधील 2 अनुभव सांगणार आहे. लेखक म्हणतात, जे विद्यार्थी मोठे होत आहे, जे विद्यार्थी मोठे म्हणजे वयानंच फक्त नाही, ज्ञानानं मोठं झालं पाहिजे, जे ज्ञान घेत आहेत ते विद्यार्थी, जे वयानं मोठं होत आहे, शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक आपण मोठं व्हायला शिकलं पाहिजे. आणि त्या विद्यार्थ्यांना लेखक म्हणतात
की मी तुम्हाला माझे बार्कमधील बार्क म्हणजे काय, म्हणजे बार्क म्हणजे भाभा अणुसंशोधन केंद्र असं त्याला मराठीत म्हटलं जातं. आणि त्याचा लॉंग फॉर्म काय आहे बार्कचा? बार्क म्हणजे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर असं त्याला म्हटलं जातं. पहा, तर बार्कमध्ये ज्यावेळेला लेखक होते त्यावेळेला त्यांचे 2 अनुभव त्यावेळेचे ते इथं सांगणार आहेत विद्यार्थ्यांना. ते म्हणतात, मला खात्री आहे माझे हे 2 अनुभव तुम्हाला अधिक अभ्यास करून तुमच्या भूमिका निश्चित करायला मदत करतील. त्यांना खात्री आहे, ते सांगतात की बाबांनो, माझे हे जे 2 अनुभव आहेत ते 2 अनुभव तुम्हाला तुमच्या जीवनाची भूमिका निश्चित करायला मदत करतील, असे ते 2 अनुभव त्यांनी इथं सांगितलेले आहे. विद्यार्थी लेखक पुढे म्हणतात, तर मुलांनो, आधी मी माझे 2 अनुभव सांगतो. हे 2ही अनुभव मी कॉलेज संपवून बार्कमध्ये ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हाचे आहेत. म्हणजे लेखकाचे जे हे 2 अनुभव आहेत ते तेव्हाचे आहेत ज्या वेळेला लेखक कॉलेज संपवलं लेखकांनी आणि ते पुन्हा कॉलेज संपवून बार्कमध्ये ट्रेनिंग स्कूलला गेलेले होते तेव्हाचे हे 2 अनुभव आहेत. अरे हो, बार्क म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. सांगतो. बार्क हे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर म्हणजे भाभा अणुसंशोधन केंद्र या नावाचे लघुरूप आहे. लघुरूप म्हणजे छोटे रूप, शॉर्ट फॉर्म म्हणतो बा त्याला आपण, छोटे रूप आहे ते. होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला. पाया घालणे वाक्प्रचार आहे पहा. पाया घालणे म्हणजे एखादी गोष्ट रुजवणे, एखाद्या गोष्टीची प्रथमतः सुरुवात करणे, एखाद्या कार्याचे सुरुवात करणे, पाया घालणे. होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला म्हणून त्यांचे नाव या संस्थेला दिले आहे. आता बार्कला डॉक्टर होमी भाभा यांचे नाव का दिले आहे, तर त्यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातलेला आहे. पाहितं एकीकडे बार्कचं चित्र आहे पहा आणि दुसरीकडे डॉक्टर होमी भाभा यांचं चित्र आहे पहा. तरी आपल्या देशामध्ये सर्वोत्कृष्ट असे भाभा परमाणु अनुसंधान केंद्र जे मुंबईला स्थित आहे पहा, हे डॉक्टर होमी भाभा यांनी स्थापित केलेलं आहे. त्यांनी त्याचा पाया घातलेला आहे आणि म्हणून त्यांचं नाव या संस्थेला दिलेलं आहे. या संस्थेमध्ये लेखक ज्यावेळेला कॉलेजला होते त्यावेळेला त्यांचं कॉलेज लाईफ संपल्यानंतर ते बार्कमध्ये ज्यावेळेला ट्रेनिंग स्कूलला दाखल झाले त्यावेळेला तिथले 2 अनुभव, त्यावेळचे 2 अनुभव त्यांनी इथं तुम्हाला विद्यार्थ्यांना सांगितलेले आहे. लेखक पहिला अनुभव काय सांगतात ते आपण पाहू. तर बार्क ही संस्था आता प्रचंड मोठी आहे, पण मी तिथे ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हा ती संस्था सुरू होऊन जेमतेम 7 वर्ष झाली होती. जेमतेम म्हणजे फक्त किंवा उणीपुरी फक्त 7 वर्ष झाली होती. आम्ही जवळपास 100 मुले मुली होतो. मी ट्रेनिंग स्कूलला असताना होमी भाभा 3-4 वेळा आले होते. प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व होतं ते. स्फूर्तिदायक म्हणजे उत्साही, प्रेरणादायी. बघा, ज्यावेळेला लेखक ट्रेनिंग स्कूलला दाखल झाले बार्कमध्ये त्यावेळेला खरं तर म्हणजे ती संस्था त्यावेळेला छोटीशी होती. ती संस्था सुरू होऊन फक्त 7 वर्ष झालेली होती. त्यावेळेला
जवळपास 100 मुले मुली तिथं ट्रेनिंग स्कूलला गेलेले होते, दाखल झालेले होते. आणि ते ट्रेनिंग लेखकाचं चालू असताना डॉक्टर होमी भाभा 3-4 वेळा त्यांना भेटायला आलेले होते, तिथं आलेले होते. त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय स्फूर्तिदायक होतं, प्रेरणादायक होतं, उत्साही होतं. लेखक त्या व्यक्तिमत्वाला पाहून खरं तर म्हणजे भारावून गेलेले होते, आकर्षित झालेले होते. एकदा आम्ही त्यांना विचारलं, म्हणजे कोणी, लेखकांनी, त्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर होमी भाभा यांना विचारलं. काय विचारलं? आम्ही इतकी मुलं मुली आहोत, पण सर्वांना पुरेल इतकं काम कुठे आहे इथं? ते म्हणाले, तुम्ही त्याची काळजी का करता? तुम्ही सर्वजण संशोधन करत राहा, त्यासाठी सरकारला खर्च किती येतो याचा आत्ता विचार करू नका. मात्र एक करा, तुम्ही स्वतःचं काम निर्माण करा, स्वतःच काम निर्माण करा. आपण काय काम करायचं हे तुम्ही स्वतःच ठरवा. बॉसने सांगितलं तेवढंच काम करायचं आणि सांगितलं नसेल तर आपल्याला कामच नाही असं समजायचं, हे चूक आहे. ही प्रवृत्ती गेली पाहिजे. मित्रांनो, ज्यावेळेला लेखक ट्रेनिंग स्कूलला गेलेले होते, जवळजवळ 100 मुले मुली तिथं होत्या, त्यावेळेला डॉक्टर होमी भाभा एकदा त्यांच्याकडे आले त्या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी. त्यावेळेला सर्व विद्यार्थ्यांनी त्यांना प्रश्न विचारला की आम्ही एवढी मुलं मुली आहोत, परंतु इथं सगळ्यांना पुरेल असं इथं काम नाही दिसत. त्यावेळेला त्यांनी जे उत्तर दिलेलं होतं ते अतिशय मार्मिक होतं. पहा, अतिशय महत्त्वाचं होतं. ते म्हणाले की तुम्ही कशाला काळजी करता कामाची? तुम्ही सर्वजण संशोधन काम करत राहा, काहीतरी शोधत राहा. शोधलं म्हणजे सापडेल म्हणतात ना, म्हणजे तुम्ही संशोधन करत राहा. त्यासाठी सरकारला किती खर्च येतो याचा विचार करणं चुकीचं आहे. आपण फक्त एक करू शकतो, ते त्यांनी सांगितलं तुम्ही एक करा की तुम्ही स्वतःच काम निर्माण करा, काम नाही असं नाही. बघा, आपण जर काम शोधण्याचा प्रयत्न केला, आपण जर करण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो काय मिळतं, पण तो करणारा पाहिजे, शोधणारा पाहिजे. आणि म्हणून डॉक्टर होमी भाभांनी त्या विद्यार्थ्यांना सांगितलं की तुम्ही स्वतःच काम निर्माण करा. कुणी सांगण्याची काय गरज आहे की मला येईल कुणीतरी सांगायला हे काम तू कर आणि मग मी करेन, मग मला काम मिळेल. ही जी प्रवृत्ती आहे, हा जो विचार आहे, ही जी पोती मानसिकता आहे, ती आपण सोडून दिली पाहिजे. मित्रांनो, आपण स्वतःच आपलं काम निर्माण केलं पाहिजे. जसं डॉक्टर होमी भाभा यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं की तुम्ही स्वतःच काम निर्माण करा. आपण काय काम करायचं हे तुम्ही स्वतःच ठरवा. आपण काय करायचंय, कोणतं काम करायचंय हे आपण अगोदर ठरवलं पाहिजे. ते निर्माणही केलं पाहिजे, ठरवलंही पाहिजे आणि ठरवल्यानंतर ते काम आपण निर्माण केलं पाहिजे. बॉसनं सांगितलं तेवढंच काम करायचं आणि सांगितलं नसेल तर आपल्याला कामच नाही असं समजायचं, हे चूक आहे. आपल्या देशामध्ये एक मानसिकता आहे पहा विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही माणसांमध्ये काम जर सांगितलं तरच करायचं. उदाहरणार्थ बघा, शिक्षकांनी एखादा पाठ शिकवला तर त्या पाठाचा स्वाध्याय, त्या पाठावरचे प्रश्न उत्तर, त्या पाठाला वाचणं, हे काय सांगायची गरज आहे का? ज्याला शिकायचंय, ज्याला मोठं व्हायचंय, मित्रांनो, त्या विद्यार्थ्याला सांगावं लागत नाही, तो विद्यार्थी स्वतः करतो. परंतु काही महानग असे असतात, काही विद्यार्थी असे असतात की शिक्षकांनी सांगितलं तरच ते काम करायचं, नाहीतर नाही करायचं. दुसऱ्या दिवशी जर शिक्षकांनी वर्गात विचारलं, काय रे तू स्वाध्याय करून आणलास का? कालचा पाठ जो झालेला आहे तो उर्वरित पाठ वाचलास का? तर ते विद्यार्थी काय म्हणतात, तुम्ही कुठं सांगितलं होतं सर?
अरे सांगायला कशाला पाहिजे, आपण स्वतः काम निर्माण केलं पाहिजे. आपल्याला जर पुढं काय बनायचं असेल तर आपण स्वतः ते काम निर्माण करायला शिकलं पाहिजे. डॉक्टर होमी भाभा सुद्धा तेच सांगतात. होमी भाभा म्हणतात की बॉसनं सांगितलं, अधिकाऱ्यानं आपल्याला सांगितलं, मालकानं काम सांगितलं, तेवढंच काम करायचं आणि सांगितलं जर नसेल तर आपल्याला कामच नाही असं म्हणायचं, समजायचं. हे चूक आहे मित्रांनो. बॉसनं सांगितलं काय, न सांगितलं काय, शिक्षकांनी सांगितलं काय, न सांगितलं काय, आईवडिलांनी सांगितलं काय, न सांगितलं काय, आपण आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. आपण आपलं काम केलं पाहिजे. कारण आपण जर काम केलं तरच आपलं भविष्य घडणार आहे. डॉक्टर होमी बाबांनी सांगितलं की बाबांनो, काम सांगितलं नाही आणि नाही केलं तर हे चूक आहे. की आपली प्रवृत्ती गेली पाहिजे. प्रवृत्ती म्हणजे काय? प्रवृत्ती म्हणजे स्वभाव. आपला हा स्वभाव गेला पाहिजे. बाबांनी सांगितलेला हा मुद्दा माझ्या मनावर कोरला गेला. ज्या वेळेला डॉक्टर होमी बाबांनी हा विचार सांगितला, हा मुद्दा सांगितला, तो विचार, लेखक त्या विचारानं आकर्षित झाले आणि तो मुद्दा, त्यांचा विचार लेखकाच्या मनावर कोरला गेला. वाक्प्रचार आहे पहा, मनावर कोरला जाणे म्हणजे मनावर कायम ठसा उमटणे, मनावर ठसणे. लेखकाच्या मनावर ठसलं भावांनी सांगितलेला विचार. आणि मुलांनो, स्वानुभवाने सांगतो. मग आता लेखक म्हणतात पहा, तुम्हाला म्हणतात, विद्यार्थ्यांना काय म्हणतात? मुलांनो, स्वानुभवाने. स्वानुभव म्हणजे स्वतःचा अनुभव. मी स्वतःच्या अनुभवाने सांगतो. काय? एकदा हे लक्षात आलं ना, तर म्हणजे काय लक्षात आल्यानंतर की आपण स्वतःचं काम स्वतः शोधलं पाहिजे आणि ते स्वतःच केलं पाहिजे, आहे ना. काम करण्याची प्रवृत्ती, संशोधनाची प्रवृत्ती आपल्यामध्ये निर्माण केली पाहिजे. आणि हे ज्यावेळेला विद्यार्थी जीवनामध्ये विद्यार्थ्यांच्या लक्षात येईल, तुमच्या लक्षात येईल, त्यावेळेला काय म्हणतात तर काय इज द लिमिट. काय इज द लिमिट म्हणजे काय? म्हणजे अवकाशा इतके अमर्याद. बघा, आपण जर आपलं स्वतःचंच काम स्वतः करायला शिकलो, शोधायला शिकलो, तर काय इज द लिमिट. आपल्याला सुद्धा अवकाश जसं अमर्याद आहे तसं अवकाशा इतके अमर्याद आपल्याला कामं निर्माण होतील. पहा, बघा, अवकाश कसं आहे? अवकाशाला मर्यादा आहे का? मर्यादा नाही आहे. ते अमर्याद आहे, अथांग पसरलेला आहे, असीमित आहे. मित्रांनो, जर तुम्ही जर काम केलंच नाही, मला काम कुणी सांगितलं तरच मी करेन असं म्हटलं तर तुम्हाला मर्यादा पडेल. परंतु जर तुम्ही कुणी सांगेल या भरोशावर न बसता स्वतःचं काम जर निर्माण केलं तर त्या कामाला मर्यादा नसेल. आकाशा इतकं ते सुद्धा, अवकाशा इतकंच ते सुद्धा अमर्याद होईल. म्हणजे तुमच्या हाताला तुम्ही जे संशोधन कराल, तुम्ही जे काम कराल ते अमर्याद असेल. काय इज द लिमिट म्हणून इथं लेखकानं म्हटलेलं आहे पहा. कारण मित्रांनो, हा विचार कधी येईल आपल्या मनामध्ये? ज्या वेळेला आपण सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करेन, आहे ना. आपला विचार सकारात्मक असायला हवा. कोणती प्रवृत्ती असेल, संकुचित मन असेल, संकुचित स्वभाव असेल, चिंता करीत न बसता जर आपण कार्य करत बसलो, कार्यमग्न राहिलो, तर मित्रांनो आपल्याला कुठलंही काम कमी पडत नाही. कुठल्याही गोष्टी म्हणजे अनेक मार्ग निर्माण होतात. पहा, अनेक मार्ग निर्माण होतात. म्हणजे आकाशासारखं अमर्यादित आपलं जीवन होतं. आणि म्हणून मित्रांनो आपण कार्य शोधलं पाहिजे. बोट धरून चालवणं किंवा दिशा दाखवणं हे पहिल्या 8-10 वर्षापर्यंत ठीक आहे. बोट धरून चालवणे, वाक्प्रचार पुन्हा एकदा आलाय पहा. बोट धरून चालवणे म्हणजे आधार देऊन मार्ग दाखवणे.
दुसरा एक वाक्प्रचार आहे दिशा दाखवणे. दिशा दाखवणे म्हणजे योग्य मार्ग दाखवणे. आता बघा, ते 8-10 वर्षापर्यंत ठीक आहे हो. आपण लहान होतो, लहान बाळ असतं त्यावेळेला त्याची आई त्याचे वडील त्याच्या बोटाला धरतात आणि त्याला एक एक पाऊल टाकायला सांगतात, चालवतात, त्याला पापा करायला सांगतात त्याला, आहे ना मित्रांनो. त्याला बोट धरून चालवतात, ते म्हणजे त्याला आधार देतात, मार्ग दाखवतात त्याला आधार देऊन. पण हे कितपत शक्य? 8-10 वर्षापर्यंत ठीक आहे. मार्गदर्शन करणं, दिशा दाखवणं हे 8-10 वर्षापर्यंत ठीक आहे. ते त्या वयापर्यंत आवश्यकी आहे. कारण ते वय हे संस्कारक्षम वय असतं, अनेक गोष्टी स्वीकारण्याचं वय असतं आणि त्या वयामध्ये आपल्याला शिकवलं जातं, ते आवश्यक आहे. पण अंतिमतः स्वतःला सक्षम करता आलं पाहिजे. परंतु मित्रांनो, जीवन आपल्याला जगायचं आहे, आपल्या जीवनामध्ये प्रगती आपल्याला करायची, विकास आपल्याला करायचा आहे. आणि मग शेवटी अंतिमतः स्वतःला सक्षम करता आलं पाहिजे. सक्षम म्हणजे सामर्थ्यवान, तरबेज, निष्णात, पारंगत स्वतःला करता आलं पाहिजे. नाहीतर आपण जर माझा कुणीतरी उद्धार करायला येईल, कुणीतरी मला मदत करायला येईल असं म्हणून जर आपण जीवनभर, जिंदगीभर दुसऱ्याच्या मदतीची जर याचना करत राहिलो, दुसऱ्यावर जर अवलंबून जर राहिलो, तर बांडगुळाप्रमाणे आपलं जीवन होईल. पहा, बांडगुळ वनस्पती तुम्हाला माहीत असेल, झाडावरती वेल असते पहा, झाडावरती चढते, त्या झाडाच्या आधाराने ती चढते, झाड तोडल्यानंतर तिथेही अस्तित्व नष्ट होतं. तसं आपल्याला जीवनामध्ये बनायचं आहे का? नाही. आपल्याला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे, आपल्याला सामर्थ्यवान बनायचं आहे, पारंगत, सक्षम बनायचं आहे. आणि त्याच्यामुळे आपण स्वतःला सक्षम बनवायचं असेल तर मित्रांनो, आपण स्वतःचं अस्तित्व निर्माण करायला शिकलं पाहिजे. आपण कामामध्ये तरबेज व्हायला शिकलं पाहिजे. आपण स्वतःची कामं करायला शिकलं पाहिजे. त्यावेळेला जर आपल्याला स्वतःला जर सक्षम करता आलं तर आपल्याला ऊर्जा मिळेल आणि स्वतःचे मार्ग स्वतः शोधता येतील, शोधता ते आले पाहिजेत आपल्याला, असं इथं लेखकाने सांगितलेलं आहे. मुलांनो, डॉक्टर अनिल काकोडकर या स्लाईडमध्ये आता दुसरा अनुभव आपणाला सांगत आहे. ते म्हणतात, आता दुसरा अनुभव सांगतो. ट्रेनिंग स्कूलमधील प्रशिक्षण संपवून मी बार्कमध्ये इंजिनियर म्हणून जॉईन झालो. तेव्हा तिथे मेटलायझिंग प्रक्रियेवर मला काम करायला सांगण्यात आलं. आमच्याकडे त्यासाठी यंत्रसामग्री होती, पण कोणीही ती वापरली नव्हती. म्हणून मी म्हणालो, मी यावर काम करतो, पण यासाठी मला एक वेल्डर व एक फोरमन यांची गरज आहे. तेव्हा मला सांगण्यात आलं, तुला आता काहीच मदत मिळणार नाही, तुला स्वतःलाच सर्व करावं लागेल. मित्रांनो, पहिल्यांदा लेखक ज्या वेळेला बार्कमध्ये गेलेले होते त्यावेळेला कॉलेज त्यांचं संपवून ते ट्रेनिंग स्कूलला तिथे जॉईन झालेले होते. पण आता दुसऱ्या अनुभवामध्ये ते ट्रेनिंग स्कूलमधील प्रशिक्षण संपवून ते बार्कमध्ये इंजिनियर म्हणून जॉईन झालेले होते, रुजू झालेले होते. जॉईन होणे म्हणजे रुजू होणे. तेव्हा तिथं त्यांना पहिल्यांदा जे काम करायला सांगण्यात आलं ते म्हणजे मेटलायझिंग प्रक्रियेवर त्यांना काम करायला सांगण्यात आलेलं होतं. आता मेटलायझिंग प्रक्रिया म्हणजे काय? मेटलायझिंग म्हणजे एखाद्या वस्तूच्या पृष्ठभागावर धातूचे आवरण देण्याची प्रक्रिया. ही प्रक्रिया त्यांना करायला सांगण्यात आलेलं होतं. खरं तर म्हणजे तिथं बार्कमध्ये यंत्रसामग्री होती, परंतु त्या यंत्रसामग्रीवर कुणीही काम केलेलं नव्हतं किंवा ती यंत्रसामग्री वापरण्यात आलेली नव्हती. आणि म्हणून लेखक म्हणाले की म्हणजे लेखकांनी त्यांना होकार दिला. ते म्हणाले की मी यावर काम करतो, पण याच्यासाठी मला 2 माणसांची गरज लागेल. एक म्हणजे वेल्डर म्हणजे धातूंची जोडणी करणारा,
आणि दुसरं म्हणजे दुसरा एक व्यक्ती त्यांनी मागितलेला होता, तो म्हणजे एक फोरमन. फोरमन म्हणजे कामगारांचा मुख्य, ज्याला आपण मुकादम म्हणतो पहा मराठीमध्ये. मुकादम आणि वेल्डर या दोघांची त्यांनी गरज सांगितली. पण त्यावेळेला त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला आता काहीच मिळणार नाही, म्हणजे ना वेल्डर मिळणार ना फोरमन मिळणार, तुम्हाला स्वतःलाच हे काम तुम्हाला करावं लागेल, असं तिथल्या अधिकाऱ्याने तिथल्या वरिष्ठांनी लेखकाला सांगितले. त्याच्यानंतर पहा, वरिष्ठांची आज्ञा म्हणून मी सुरुवात केली आणि बरीच धडपड करून ते काम पूर्ण केलं. आता पहा, कुठल्याही कामामध्ये जिथं आपण काम करत असतो, नोकरी करत असतो, त्यावेळेला वरिष्ठांची आज्ञा पाळणं हे आपलं कर्तव्य असतं. आणि म्हणून लेखकांनी सुद्धा बार्कमध्ये ज्या वेळेला त्या वरिष्ठांनी त्यांना सांगितलं की तुला कसल्याही प्रकारची मदत मिळणार नाही, तुला स्वतःलाच हे काम करावं लागेल, त्यावेळेला वरिष्ठांची आज्ञा पाळून लेखकांनी कामाला सुरुवात केली आणि बऱ्याच प्रयत्नानंतर धडपड करून, म्हणजे प्रयत्न करून ते काम त्यांनी पूर्णही केलं. मग त्यांनी त्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली. व्याप्ती वाढवणे वाक्प्रचार आहे पहा, म्हणजे विस्तार वाढवणे. व्याप्ती वाढवणे म्हणजे विस्तार वाढवणे. त्या कार्यक्रमाची, त्या कामाची मग त्या अधिकाऱ्यांनी, वरिष्ठांनी काय केले, विस्तार केला त्या कामाचा, व्याप्ती वाढवली. ज्यावेळेला लेखकांनी ते काम पूर्ण केलं त्याच्यानंतर त्याची व्याप्ती वाढवण्यात आली. आणि मग त्यांना म्हटलं की हे करूया, ते करूया, असं बरंच काय काय म्हणाले. आणि मग विचारलं त्यांना, कामाची व्याप्ती वाढवल्यानंतर बरेचसे त्यांना सांगितलं की हे आपण काम करूया, ते आपण काम करूया, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे ती विस्तार व्याप्ती वाढवल्यानंतरची आणखी काही कामं त्यांना सांगण्यात आली. आणि त्यांना विचारलं, आता सांग तुला काय पाहिजे. आणि मग विचारलं त्यांना की तुला आता मदत कशाची हवी आहे. तुला वेल्डर मिळेल, फोरमन मिळेल, आणखी जे हवे असेल ते सर्व मिळेल. लेखकाला सांगण्यात आलं तुम्हाला जे जे काही हवं असेल ते ते तुम्हाला सर्व मिळेल. यावर मी म्हणालो आता मला काहीच नको. त्यावर लेखकांनी सांगितलं की आता मला काही नको आहे. का? कारण लेखकाला आता त्यांना स्वतःलाच ते सगळं जमत होतं आणि त्याच्यामुळे आता त्यांना दुसऱ्या माणसाची गरज नव्हती. त्यामुळे लेखक म्हणाले मी स्वतः सर्व करीन, कारण लेखकाला आता दुसऱ्या व्यक्तीची गरजच पण नव्हती. त्यामुळे लेखकांनी उत्तर दिलं. परंतु मित्रांनो, या परिच्छेदातून आपल्याला एक संदेश मिळतोय, एक आपल्याला इथं विचार कळतोय पहा, की लेखकाला ज्या वेळेला सांगितलेलं होतं ते काम तुम्हाला स्वतःलाच करावं लागेल, कुणाचीही मदत न घेता. लेखक इंजिनियर होते. मग इंजिनियर असताना अगोदर इंजिनियरने सर्व कामं करायला हवीत. स्वतः सगळी कामे इंजिनियरला आली की मग नंतर त्याला इतर माणसे हाताखाली मिळतील आणि मग ती जी व्यक्ती आहे, इतर जी माणसं आहेत, त्या व्यक्ती आनंदाने ते काम करतील. परंतु आपल्याला येत नाही काम, आपल्याला येत नसताना दुसऱ्याला काम सांगणे कितपत योग्य आहे. आणि म्हणून अगोदर आपल्याला काम आलं पाहिजे आणि मग आपण ते काम आपल्याला आल्यानंतर आपण इतरांना हक्कानं सांगितलं पाहिजे. आणि हा संदेश किंवा हा धडा लेखकाला तिथं मेटलायझिंग प्रक्रियेवर काम करत असताना मिळाला. कारण लेखक इंजिनियर झालेले होते आणि इंजिनियर झाल्यानंतर त्यांनी लगेच त्या लोकांची मागणी केली, वेल्डरची आणि फोरमनची. परंतु तिथल्या अधिकाऱ्यानं म्हटलं नाही, तुम्हाला ते मिळणार नाही, अगोदर तुम्ही शिका आणि तुम्ही शिकल्यानंतर, तुम्ही पारंगत झाल्यानंतर तुम्हाला ते लोक मिळतील. कारण आपल्याला जर एखादं काम येत नसेल आणि आपण दुसऱ्या माणसाला त्या कामाबद्दल काही सांगत असू किंवा त्याला म्हणत असू, तर मित्रांनो, तो समोरचा व्यक्ती आपलं तरी काम ऐकेल का? अगोदर आपल्याला येत नाही आणि आपल्याला सांगण्याचा तरी अधिकार आहे का? आणि म्हणून लेखकाने अगोदर ते काम तिथं शिकले, बरीच धडपड केली, ते काम पूर्ण केलं
आणि ज्या वेळेला त्यांना पुन्हा वरिष्ठांकडून सांगण्यात आले की तुला हवी ती मदत मिळेल, त्यावेळेला स्वतः लेखक म्हणाले की मला आता काहीच मदत नको, मी स्वतः सर्व काम करेन. तेव्हा ते म्हणाले, काम सुरू करण्याआधीच लोक काय काय मागण्या करतात आणि या वृत्तीमुळे आतापर्यंत हे काम झालेलं नव्हतं. म्हणून आम्ही तुला वेल्डर व फोरमन द्यायला नाही म्हणालो होतो. मात्र आता तुझ्या हाताखाली पाहिजे तेवढे लोक घे. आता ते तुझं ऐकतील, कारण त्यांनी पाहिलंय तू हे करू शकतोस. आणि आता हेही लक्षात घे की एकटा माणूस जास्त काम करू शकत नाही. मित्रांनो, ज्यावेळेला लेखकाने काम पूर्ण केलं, त्यावेळेला त्या वरिष्ठांनी सांगितलं की तुला आता ज्या व्यक्तींची मदत पाहिजे असेल, तुला जे जे हवं असेल ते तुला आता मिळेल. तेव्हा त्यांना सांगण्यात आलं आणि लेखकांनी सांगितलं की मला काही नको आहे, आता मी स्वतःच सगळं काही करेन. त्यावेळेला तो वरिष्ठ अधिकारी म्हणाला की लोक अगोदरच काय काय मागण्या करतात आणि या वृत्तीमुळं आतापर्यंत हे काम झालेलं नव्हतं. मेटलायझिंगचं काम अपूर्ण राहिलेलं होतं, कारण लोक आले आणि अगोदरच म्हणायला लागले मला हे माणसं द्या, ती माणसं द्या, मला मदतीसाठी लोक हवेत, आणि त्याच्यामुळं ते काम अपूर्ण राहिलेलं होतं. आणि म्हणून लेखक ज्या वेळेला गेले इंजिनियर म्हणून, त्यावेळेला लेखकाला सुद्धा त्या वरिष्ठांनी अगोदर माणसे द्यायला, फोरमन वेल्डर द्यायला नकार दिलेला होता. परंतु लेखकाने मात्र मोठ्या जिद्दीनं धडपड करून ते काम पूर्ण केलेलं होतं. ते लेखकाची धडपड पाहिल्यानंतर त्या वरिष्ठांनी सांगितले की बाबा आता तुला हवी ती मदत तुला देईन, कारण तू काम केलेलं आहे. आणि म्हणून आता लेखक ते म्हणतात की म्हणून आम्ही तुला वेल्डर व फोरमन द्यायला नाही म्हणालो होतो. पूर्वीच्या माणसांनी काम केलं नाही, त्यांनी अगोदरच माणसं मागितलेली होती आणि म्हणून लेखकाला सुद्धा त्यांनी फोरमन आणि वेल्डर द्यायला नकार दिलेला होता. मात्र लेखकाने ते काम पूर्ण केल्यानंतर लेखकाला स्वतःहून ते वरिष्ठ अधिकारी म्हणाले की आता तुझ्या हाताखाली पाहिजे तेवढे लोक घे. कारण का, आता लेखकाला सुद्धा ते काम जमायला लागलेलं होतं. लेखक त्या कामामध्ये परफेक्ट पारंगत झालेले होते आणि त्याच्यामुळे आता आपल्याला ते काम येत असेल तर मग आपण दुसऱ्याला सांगण्याचा आपल्याला अधिकार आहे, किंवा आपल्याला जे काम येतं ते काम आपल्याला येतंय म्हटल्यानंतर अर्थातच आपण ज्याला सांगू ते लोक ऐकतील. नाहीतर आपल्यालाच काम येत नाही आणि लोकांना सांगत जर आपण बसलो तर लोक म्हणतील की तुम्हाला येतंय का साहेब ते काम. त्याच्यामुळं अगोदर आपल्याला ती गोष्ट आली पाहिजे, आपण अगोदर केली पाहिजे. लेखकांनी अगोदर ती केली. वरिष्ठांनी ज्या वेळेला म्हटलं की आता पाहिजे तेवढे लोक घे, आता लोक तुझं ते ऐकतील. कारण का, कारण त्या लोकांनी पाहिलंय की तू हे करू शकतोस, तू हे काम करू शकतोस. आणि आता हेही लक्षात घे की एकटा माणूस जास्त काम करू शकत नाही. लेखकाला आणखी ते वरिष्ठ अधिकारी म्हणाले की आता एकतर म्हणजे तू एकटा आता सगळं काही करू शकणार नाही, जास्त काम करू शकणार नाही, तुला आता लोकांच्या मदतीची गरज आहे, तुझ्या हाताखाली लोक हवे आहेत, त्याच्यामुळे तू आता माणसांची मदत घे. थोडक्यात काय सांगायचं होतं त्यांना, तर तुम्ही जे काम करू शकता हे आधी दाखवा, मग इतरांना सांगा. अगोदर आपण काम केलं पाहिजे. आपल्यातील जे काही कौशल्य असेल, जे आपली जी काम करण्याचं जे चातुर्य आहे ते अगोदर आपण दाखवलं पाहिजे. आपल्यामधील असलेली जिद्द, चिकाटी, कामाबद्दलची निष्ठा आपण दाखवली पाहिजे. ते काम आपण पूर्णत्वास नेले पाहिजे, पूर्ण केले पाहिजे. आणि ते दाखवल्यानंतर मग आपण इतरांना सांगितलं पाहिजे. आपल्याला येत नसताना दुसऱ्यांना काम सांगणे योग्य नाही. हा धडा त्या दुसऱ्या अनुभवातून लेखक शिकलेले होते. धडा शिकणे वाक्प्रचार आहे पहा, म्हणजे शिकवण मिळणे, असा हा दुसरा अनुभव लेखकाने इथं सांगितलेला आहे. शेवटी लेखक म्हणतात, तर मुलांनो, जवळपास 50 वर्षापूर्वीचे हे 2 अनुभव मला आजही खूप महत्त्वाचे वाटतात. 50 वर्षे उलटून गेली परंतु आजसुद्धा लेखकाच्या जीवनामधील ते 2 अनुभव लेखकाला अतिशय महत्त्वाचे वाटतात. एक त्यांना संदेश
नवीन त्यांच्या जीवनामध्ये नवा विचार देऊन गेलेले ते दोन अनुभव होते. यातील आशय म्हणजे गाभा अर्थ, यातील आशय अर्थ तुम्ही आत्ताच नीट समजून घेतला तर मोठे होण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला त्याचा फायदाच होईल. आणि म्हणून ज्या विद्यार्थ्यांना, ज्या मुलांना त्यांनी पत्र लिहिलेलं आहे, त्या तरुणांना ते म्हणतात की माझे जे हे दोन अनुभव आहेत, या दोन अनुभवातील जो अर्थ आहे, मुख्य विषय आहे, मुख्य गाभा आहे, तो तुम्हीही आत्ताच नीट समजून घ्या, उमजून घ्या. तुम्ही जर हा समजून घेतला आशय तर तुमच्या मोठे होण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही ज्या वेळेला तुमचं जीवन जगाल, तुमचं आयुष्य जगाल, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही करिअर निर्माण कराल, त्या करिअरमध्ये तुम्ही प्रगतीची वाट ज्यावेळेला धराल त्यावेळेला त्या प्रक्रियेमध्ये, तुमच्या जीवनाच्या विकास प्रक्रियेमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल याची मला खात्री आहे, असं लेखक तिथं सांगतात. लेखकांनी अतिशय सुंदरपणे त्यांच्या जीवनातले दोन अनुभव इथं आपल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी सांगितलेले आहेत. मित्रांनो, या अनुभवातून जरूर तुम्ही काही शिका, हाच संदेश या पाठातून आपणाला मिळतो आहे. धन्यवाद. हा पाठ आपणाला समजला असल्यास निश्चित सबस्क्राईब करा आणि लाईक ही करायला विसरू नका मित्रांनो. तेव्हा